अपघातात मुलगा गेला आणि तो धक्का न सावरल्यानं वडीलही काळाच्या पडद्याआड। जीवनात दुःखाचे प्रसंग येतातच, पण एका पाठोपाठ एकाच कुटुंबावर काळाचा कोसळलेला घाला किती असह्य असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे सावर्डे बुद्रुकमधील पाटील कुटुंब। गेल्या काही वर्षात आप्तस्वकीय गमावण्याचं दुःख सहन करत तुटलेलं आयुष्य सावरत असतानाच तानाजी ज्ञानदेव पाटील यांच्यावर पुन्हा काळाचा घाला कोसळला। गुरुवारी एकुलता एक मुलगा रितेश अपघातात गमावल्यानंतर या दुःखाने हेलावलेल्या तानाजी पाटील यांचंही हृदयविकाराने निधन झालं। आपल्या मुलाच्या रक्षा विसर्जनापूर्वीच वडीलही गेले आणि गावात शोककळा पसरली। पाटील कुटुंब हे गावात सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कष्टाळू म्हणून ओळखलं जायचं। तानाजी पाटील हे दत्तक आलेले, यानंतर ते इथेच मोठे झाले। शिक्षण पूर्ण करून त्यांनी कोल्हापूरच्या खाजगी कंपनीत नोकरी मिळवली। पत्नी रेखासोबत आनंदाने संसार करत असताना 2021 मध्ये कोरोनाने रेखाला हिरावून नेलं। त्या धक्क्यातून सावरत तानाजी मुलगा रितेशसाठी जगत होते। रितेश पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी करत होता। परीक्षा देण्यासाठी गडिंग्लज येथे येत असताना मादळजवळ अपघात झाला आणि रितेशने आपला प्राण गमावला। एकुलता एक आधारवडच हरपल्यावर तानाजींचं काळीजही फुटलं। रविवारी वडील आणि मुलगा या दोघांचंही एकाच दिवशी रक्षा विसर्जन एकाच घाटावर। ही वेळ पाटील कुटुंबासाठी अत्यंत काळजाला भिडणारी होती। गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते। या दुःखद प्रसंगाने संपूर्ण सावर्डे बुद्रुक गाव हळहळून गेलं। काही वर्षांपूर्वीच्या सामंजस्य, प्रेम आणि समाधानी जीवनाचे तुकडे काळाने उद्ध्वस्त केले। आता या घरात उरली आहे ती फक्त आठवण आणि हृदयाला चिरत जाणारी शांतता। आपल्या मुलगीला माघारी ठेवून आई, वडील आणि भाऊ यांनी जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा जमून आल्या। एक शोकांतिकेची अंत्ययात्रा। केके न्यूज साठी मुरगुड प्रतिनिधी ओमकार पोतदार। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।